राजकारणामध्ये कोणी संपत नसतो, त्याचा फक्त प्रभाव कमी जास्त होतो, त्याची भीती ही कमी जास्त होत असते. बघा, आता आपल्याला आजच्या व्हिडिओमधून याविषयी बोलायचं आहे, ते म्हणजे आता शरद पवारांनी असे कुठले नवीन डाव टाकले आहेत, त्या डावाची चर्चा ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे. आणि ते डाव परतून सुद्धा काही प्रमाणामध्ये देवाभाऊनं लावलेले आहेत. पण नेमका याचा दोघाचाही इफेक्ट, इम्पॅक्ट हा महाराष्ट्रातील राजकारणावरती काय होणार आहे, आपल्याला याविषयीचं विश्लेषण आज या व्हिडिओतनं करायचं आहे. जे काही आज तुम्हाला मी सांगणार आहे, बोलणार आहे, ते मुद्दे मांडणार आहे, हे सर्व ह्या समाज माध्यमामध्ये आणि समाजामध्ये, लोकांमध्ये याची चर्चा ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तुमच्या मनात सुद्धा ह्या गोष्टी असतील, त्यामुळे शेवटपर्यंत पाहत चला. आणि सगळ्यांना एक विनंती आहे, तुम्ही आपले व्हिडिओ दररोजचं बघत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेअर करा, कारण आपण महत्त्वाचे मुद्दे नेहमी हाताळत असतो. बघा, आता महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेलं ग्रहण आपण एका गोष्टीतनं त्या काकांना म्हणतो, कारण जे जातीय तुष्टीकरण केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये, मताचं ध्रुवीकरण केलेलं आहे, हे बघून कुठेतरी महाराष्ट्र बॅकफुटला जाण्यामध्ये किंवा जी अराजकता पाठीमागं माजली होती त्यामध्ये कुठेतरी यांचा हात असू शकतो, असं पण वारंवार बोललं जातं. बघा, आता विधानसभा नंतर जी अवस्था यांची होऊन बसलेली आहे, या अवस्थेला आपण काही न बोललेलं बरं. आता मुद्दा कुठला येतो, ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जी भीती शरद पवारांची राजकर्त्यामध्ये, समाजामध्ये, लोकांमध्ये होती, सहकार क्षेत्रामध्ये होती, ती भीती, तो वचक, तो रुतबा सर्व काही गाडून टाकलंय ते म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी. त्यांचीच मुलगी सुप्रिया सुळे म्हणजे सुसुताई बोलायची पाठीमागे बोलताना भाषणामधून की अकेला देवेंद्र काय करेल, त्यावरतीही आज देवाभाऊचा रिप्लाय गेलाय, मी अकेला नव्हतोच, माझ्यासोबत पूर्ण महाराष्ट्र, माझे कार्यकर्ते, माझा पक्ष हा होताच. म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक मितभाषी उत्तर, यातून खूप काही गोष्टी स्पष्ट होतात. आता यानंतर विधानसभा झाली, त्यामध्ये फक्त बोटावर मोजण्या एवढं त्यांचं मनुष्यबळ आलं. काकाची जी थुतू झाली महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राबाहेर ते भरपूर झाले. मग त्यावेळेस आता नेमकं ही पराभव स्वीकारायचा कसा, पराभव कसा मान्य करायचा, काका ह्या गोष्टी मान्य करू शकतच नाहीत. कारण आता एवढा मोठा नेता, स्वयंघोषित जनता राजा, तर ह्या गोष्टी मानत असेल तर कुठेतरी पवारांची ही राजकीय हार नाही, तर एक पवार, एक नेता म्हणून सुद्धा यांची मोठी हार आहे, काकांना माहीत होतं. मग त्यांनी प्रथमतः एक नवीन संकल्पना आणली, ते म्हणजे त्यांची ही संकल्पना वारंवार असतेच, त्यात नवं नाही, पण त्यांनी एक बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्याव्या. यासाठी ह्या इलेक्शनमध्ये जे ईव्हीएम मशीन आहे, त्याचा घोटाळा कसा लोकांपुढे आणता येईल, ह्या दोन गोष्टी करून बाबा आढावांना पुण्यात बसवलं. अनेक मार्कडवाडी नावाच्या गावामधून बॅलेटची एक आग्रहाची एक सूचना किंवा आग्रहाचं वातावरण एकत्र बनवलं गेलं. पण हे का होतं, फक्त हे की कार्यकर्त्यांना खुश ठेवण्यासाठी, त्यांना सांगण्यासाठी बाबा आपण हारलो नाही किंवा पवार संपलो नाही, पवार अजून आहे, आपण हारलो ते या मशीनमुळे हारलो, आपण आपल्या कामामुळे हारलो नाही. लोकांची मतं ही आपल्याकडे होते, आपल्या सभेला लोक भरपूर यायचे, पण त्या लोकांची गद्दारी या लोकांनी केली आणि यांनी जे बॅलेट पेपरला घ्यायचं हवं होतं, पण त्यांनी सगळंच काही फिरवून टाकलं. मग त्यानंतर त्यांनी सायंकाळची वोटिंग झाली, दाखवायचा प्रयत्न भरपूर केला, पण सगळा प्रयत्न हा फेल झाला. कारण शेवटी मतदान हे जनतेनं केलं होतं. जनतेला माहिती आहे की आम्ही वोटिंग तर भाजपला केली आहे, युतीला केली आहे, आम्ही यांना वोटिंग केलीच नाही, मग आम्ही यांच्या मोर्चामध्ये सहभागी का व्हायचं, बरोबर आहे. त्यामुळे कोण लोक पाठीमागे गेले नाही. त्यानंतर ते फक्त पर्याय बघत होते की महाराष्ट्र अशांत कसा करायचा. कारण काय, आता भविष्यामध्ये महानगरपालिकेच्या असतील किंवा स्थानिकच्या इलेक्शन आहेत, ते आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये, आणि त्यामध्ये सुद्धा तो सुद्धा एक प्रकार आहे निवडणुकांचा, तो खूप महत्त्वाचा आहे. जशी विधानसभा आहे तेवढाच महत्त्वाचा हा टप्पा आहे. या टप्प्यातून पूर्ण राष्ट्राचं राजकारण घडतंय मित्रांनो. मग याकडे त्यांचा फोकस झाला आणि त्यांनी फक्त चान्स बघायचे. त्यामध्येच दुर्दैवी घटना दोन घडल्या परभणीला आणि बीडला. त्या घटना महाराष्ट्राला अपेक्षित नाहीत किंवा
सत्तेवर जे आहे त्यांना सुद्धा हे अपेक्षित नाही. एक मानव म्हणून, मानव जात म्हणून किंवा एक समाजकारणाचा भाग बघून त्या गोष्टीकडे बघितलं गेलं तर ह्या गोष्टी निंदनीय आहेत. ह्या गोष्टी कधी व्हायलाही नकोय महाराष्ट्रामध्ये. पण वारंवार याच गोष्टीवरून सुसुताई म्हणते की महाराष्ट्राचा बिहार होते, महाराष्ट्र असुरक्षित आहे. काका आता परत यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत. काका अजून जातीय वातावरण तापवतील, कारण आता काकांनी आतापर्यंत तेच करत आलेलं आहे. वातावरण तापवायचे कामं त्यांनी केलेले आहेत. पण आता हे जे वातावरण ते तापवायचा प्रयत्न करत आहेत मस्साजोग आणि परभणी या ठिकाणातून, कारण दोन्ही ठिकाणी शासनानं आपली भूमिका स्पष्ट केली आहे आणि त्यांनी जे काही मोक्का असेल काही असेल त्यांनी सर्व जे काही करता येईल ते त्यांनी करायचा प्रयत्न केला. पण शरद पवारांचे जे मनसुबे आहेत ते थोडं नेक्स्ट लेवल आहेत. आता मोर्चा आहे म्हणे काहीतरी, मग ह्यातून काय होईल, एक अशांतता महाराष्ट्रामध्ये परत पसरेल. परत जातीय ध्रुवीकरण, जातीय दंगली म्हणा, जातीय भांडणं म्हणा, याचे चान्सेस खूप आहेत. मग या सगळ्या काही गोष्टी, हे काही नवीन डाव म्हणजे काय, ह्या डावातून त्यांना नेमकं साध्य करायचंय काय? ह्या म्हणजे या लोकांना त्या लोकांविषयी एक प्रेम जवळीक आहे यातला भाग नाही. फक्त आता जे स्थानिक संस्था आहेत, जे निवडणूक आहेत त्या पुढे ठेवून, त्या समोर ठेवून यांची वाटचाल चाललेली आहे. आता तो वाल्मिक नावाचा करार जो आहे त्यांचेही फोटो यांच्यासोबत आहेतच, आणि धनंजय मुंडे हे आता भाजपसोबत आहेत, ते पूर्वी यांच्यासोबत होतेच ना. मग विषय तो नाही, विषय त्या माणसाचा नाही, विषय आहे या ठिकाणी लोकांमध्ये एक नेरेटिव्ह सेट करण्याचा, आणि ते करायचे कामं आता त्यांनी हातामध्ये घेतलेले आहेत. पण ह्या सर्व गोष्टीला देवाभाऊ कसं हाणून पाडतील हा पण खूप महत्वाचा विषय होता. आता बीडमधून जो काही आंदोलन चालू होईल त्यामध्ये मनोज जरांगे आहेत, तिथले स्थानिकचे खासदार आमदार आहेत, हे आपली राष्ट्रवादी आहे एसपी गटाची, ह्या सर्व एकत्रित ते आंदोलन करतील. पण त्यातून एक मराठा परत एकत्रित करणं, त्यानंतर ओबीसी म्हणा किंवा दलित एकत्रित करणं, कारण ते मॅटर परभणीचं. मग दोन्हीही माध्यमातून ते परत एक आपली वोट बँक तयार करायचा प्रयत्न करत आहेत याच्या माध्यमातून. तर तुम्हाला यातून एक गोष्ट कळली असेल बघा, तुम्ही जर बारीक विचार केला ना तुम्हाला एक गोष्ट कळली असेल की आता मार्कडवाडी किंवा पुण्याचं बाबा हाडावाचं आंदोलन असेल, ईव्हीएम मशीनचं असेल किंवा बॅलेटचं असेल, आता त्यावरती कोणी काय बोलत नाही. सध्या ते विषय पूर्णपणे शांत झाले, कारण त्या विषयावरती, त्या मुद्द्यावरती लोकांना नाकं मुरडले, लोक त्याच्या पाठीमागे गेले नाहीत. बघा, ईव्हीएम मशीनचं जे मॅटर होतं, पुण्यातलं आंदोलन होतं, त्याच्या पाठीमागे पण लोक नाही गेले. आणि पुढलं होतं ते म्हणजे मार्कडवाडीचं, त्याच्या पाठीमागे सुद्धा लोक नाही गेले. मग त्यात आता सध्या या वेळेस त्या गोष्टीवरती कोणी बोलत नाही, आणि त्या गोष्टी सध्या शांत आहेत, स्टॉप आहेत. त्या गोष्टी सध्या स्टक केल्यात, थांबवल्यात त्या. कारण काय, त्याचा फायदा म्हणावा असं होत नाही म्हणून. आता फक्त ह्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टीला कुठेतरी एक जातीय अटॅचमेंट असते. शेवटी ह्या गोष्टी व्हायला नको होत्या, पण त्या एका विशिष्ट समूहानं केल्या आहेत. त्यामुळं हे वातावरण तापवता सुद्धा येऊ शकतं याची माहिती त्यांना आहे. पण या गोष्टीमधील जे आरोपी आहेत त्या आरोपींना दंडात्मक कार्यवाही होऊन त्याच्या जेरबंद जरा केलं पाहिजे, ही मागणी जी आहे ही मागणी भारतीय जनता पक्षाची सुद्धा आहे. तेथीलच जे आमदार आहेत धस साहेब धसांना, त्यांनी ही मागणी विधानमंडळातून उपस्थित केली, त्यांनी मागणी केली. मुदंडा असतील, ते असतील, किंवा भाजपचे सुद्धा जे नेते आहेत, आमदार आहेत, त्यांची ही मागणी तेच आहे. आणि यावरती विधानसभेतून, विधानमंडळातून देवाभाऊन सांगितलं होतं की आरोपीची फोटो कुणासोबतही असो, तो कुठल्याही पक्षाला, पार्टीला अटॅच असो, त्याच्यावरती जो गुन्हेगार असेल त्यावरती कार्यवाही होईल. पण ऐका, त्यात त्यांनी एक वाक्य बोललं होतं की खंडणीच्या गुन्ह्यामध्ये तो दोषी आढळलाय, त्याला कार्यवाही होईल. अद्याप तो फरार आहे, तोही जेरबंद होऊन जाईल. विषय तो नाही, विषय कुठला आहे, आता ज्या नवीन निवडणुका आहेत त्याचा विषय, तो मुद्दा आहे नेमका. पण यामध्ये तुम्हाला बोललो होतं मी, काकांनी डाव टाकलेत, पण त्यामधीलच एक सूक्ष्म डाव फडणवीस खेळून गेलेत. त्या डावानं हे जे चाललेलं राजकारण आहे हे पूर्णपणे संपून जाणार आहे. कसं, ज्या गोष्टी बघा युतीमध्ये राहून वारंवार या ठिकाणी मुंडे साहेबांचं नाव हे घेतलं जातं त्यामध्ये, धनंजय मुंडेंचं, कारण त्यांचे सहकारी वाल्मिक कराड आहे, असं व्हिडिओ पण आला होता पुढे.
मग त्यावेळेस जे देवाभाऊनं गोष्ट केली होती ते म्हणजे देवाभाऊंनी अप्रत्यक्षरित्या सपोर्ट हा सुरेश धस अण्णांना भाजपतर्फे हा पूर्णपणे दिलेला आहे. कारण एक मराठा नेतृत्व, एक मराठा नेता हे देवाभाऊ बनवत आहेत ते म्हणजे सुरेश धस अण्णा यांच्या माध्यमातून. आणि त्यामध्ये ते 100% सुद्धा नक्कीच यशस्वी होणार यामध्ये काही शंका नाही. कारण सध्या जे आक्रमकतेनं सुरेश धस या गोष्टी हाताळत आहेत, ह्या गोष्टी मांडत आहेत आणि यासाठी एक फक्त भाजपचा कार्यकर्ता हा संतोषनाथ देशमुख आहेत, ह्या फक्त एका मुद्द्याला धरून ते कुठलंही या गोष्टीला राजकीय वास न देता, राजकीय रंग न देता फक्त हे एक समाजकारण म्हणून आणि काहीतरी पुढे एक चांगलं विल ठरवून ते हे करत आहेत एवढं मात्र नक्की. आणि या गोष्टीच्या पाठीमागे कुठेतरी पॉझिटिव्हली हे देवेंद्र फडणवीस आहेतच आणि ते तयार आता आहेत तेही प्रत्येक डाव हाणून पाडण्यासाठी काकांचा. आणि हे कितीही डाव पडू देत ते प्रत्येक डाव हे परतणारच याची गॅरंटी ही त्यांना आहे. कारण त्याचे राजकीय आतापर्यंत खेळ्या बघितल्या त्या पूर्ण अशाच आहेत, शांत संयमी आणि शेवटी रिझल्ट हा 100% येतो. काकाने डाव कुठलाही टाकू द्या, तो डाव प्रत्येक डाव असफल होणार एवढं नक्की आहे. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच आम्हाला कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेअर करा. तुर्तास आपण इथं थांबूया. आता उद्या भेटू परत नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना वंदे मातरम, जय हिंद, जय शिवराय, जय भीम.